नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नीताज डेली डिश मध्ये तुमचं। आज आपण पाहणार आहोत पनीर राईस। तर ती बनवण्याची सामग्री आपण पाहणार आहोत। वेळ न घालवता इथे पहा, इथे मी हा राईस घेतलेला आहे। इथे थोडेसे पनीरचे क्यूब्स आहेत। इथे मिरचीची पेस्ट आहे, मिरची आणि लसूण ची पेस्ट बनवून ठेवते मी, ती आहे। इथे थोडाफार भाज्या आहेत। इथे शिमला मिरची आहे, इथे अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, बीन्स, टमाटर, गाजर आणि इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर। तर चला आपण बनवायला स्टार्ट करूया। सर्वप्रथम आपण इथे पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये मी 1.5 चम्मच तेल टाकलेलं आहे, टेबल स्पून। तर त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया। जिरं आपलं व्यवस्थित तडतडलं आहे, पाहू शकता। त्यामध्ये लगेचच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। 1 टेबलस्पून पेस्ट आहे, पाहू शकता। कांदा आणि हे टमाटर, 1 टमाटर घेतलेला आहे मी छोटा, आणि 1 छोटा कांदा तो कापून इथे ठेवलेला आहे। बघा, मिक्स करूया, व्यवस्थित परतून घेऊया। आपला कांदाही व्यवस्थित परतला गेला पाहिजे आणि अद्रक लसूणची पेस्टही कच्चा स्मेल आपल्याला येणार नाही, असं आपल्याला परतायचं आहे व्यवस्थित। इथे थोडंसं आपण मीठ टाकूया, जेणेकरून आपले कांदा, टमाटर आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतली जाईल। कांदा लाल होईल, नरम होईल। पनीर तवा पुलावही असाच बनवतात मंडळी, पण हा काय तवा नाहीये, हे माझं फ्राय पॅन आहे आणि माझ्याकडे एवढा मोठा तवाही नाही। त्याच्यासाठी मी या रेसिपीचं नाव पनीर राईसच ठेवलेलं आहे। तुम्ही समजू शकता आणि ओळखू शकता। पहा, इथे मी सर्व भाज्या टाकलेल्या आहेत। तुमची मुलं जी भाज्या खातात त्या तुम्ही भाज्या इथे टाकू शकता। इथे मी शिमला मिरची टाकलेली आहे आणि गाजर टाकलेले आहे थोडे थोडे। आता हे व्यवस्थित 2 मिनिटं आपल्याला परतायचं आहे। त्याचबरोबर इथे आपण हळद टाकून घेऊ। थोडंसं काळा मिरी पावडर टाकलेला आहे आपण। आपले बेसिकचे मसाले टाकूया। 1 स्पूनलाही एकदम कमी अशी मी लाल मिरची पावडर टाकत आहे। 1 टेबलस्पून मी धना पावडर टाकत आहे। थोडासा गरम मसाला, चिमूटभर तिची पेस्टही घेतलेली आहे। मला मी आधी सांगितलं होतं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। आपल्याला हे परत एकदा मिक्स करायचं आहे। भाज्या अगदी नरम होईपर्यंत इथे मी थोडंसं पाणी टाकलं आहे, ते पण गरम पाणी टाकलेलं आहे मंडळी, जेणेकरून आपल्या भाज्या लवकर शिजाव्यात त्याच्यासाठी। तर इथे मी ठेवलेलं आहे, याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि शिजू देऊयात। पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना किती सुरेख कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। किती छान दिसत आहे, सुगंधही अगदी छान सुटलेला आहे। स्टेजवरती आपण इथे पनीरचे तुकडे टाकून घेऊ, जेणेकरून आपले पनीरचे तुकडे भाज्यांमध्ये मिक्स होऊन मसाला पूर्ण कोटिंग होऊन जाईल त्याला।
अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे, नाही तर आपलं पनीर तुटू शकतं. पहा इथे मी हलक्या हाताने मिक्स करत आहे मंडळी. मंडळी मी तुम्हाला घरच्या साहित्यातून माझ्या रोजच्या जेवणातले डिशेस दाखवत आहे. मी जे रोज घरी बनवते त्या डिशेस मी तुम्हाला दाखवते. तर प्लीज तुम्ही माझ्या जे काही मी बनवते त्याला तुम्ही सराहा, माझ्या कलागुणांना वाव द्या, किंवा माझ्या तुम्हाला काही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यापर्यंत अशाच नवीन नवीन रेसिपी पोचवण्यासाठी फार आतुरलेली आहे आणि मी तुमच्यापर्यंत त्या सर्व रेसिपी पोचवेलच. तर तुम्ही माझ्या रेसिपी पाहून तुमच्या घरामध्ये बनवू शकता. पहा अगदी सोप्या पद्धतीने मी बनवते. जास्त एफर्ट घेत नाही मी कोणत्याही गोष्टीची. या स्टेजला आपण इथे हा राईस आहे तो टाकूया. आधी शिजवलेला राईस आहे हा. तुम्ही कोणत्याही मध्ये हा पुलाव बनवू शकता. मी इथे हा कोलम राईस घेतलेला आहे. तुम्ही बासमती राईस मध्ये बनवू शकता. तुमच्याकडे जो अवेलेबल राईस असेल बनवलेला साधा त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. हा ते आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. या स्टेजला आपण इथे आपली लसणाची आणि याची जी पेस्ट होती ही टाकायची आहे. लाल मिरचीची पहा पूर्ण टाकते. ही आधी मी शिजून घेतलेली आहे मंडळी. अशीच मी वाटून फक्त ठेवलेली नाही, याला मी फोडणी देऊन ठेवलेली आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मी वरून टाकते. तुम्ही जर अशीच नुसती वाटून ठेवलेली असेल तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आपण भाज्या वगैरे टाकतो त्या टायमाला तुम्ही ती व्यवस्थित परतून घ्या. मिक्स करू. राईस आणि पनीर सगळं एकजीव होईल भाज्यांमध्ये. 2 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवू, पुन्हा एकदा वाफवून घेऊ. मंडळी आपला पनीर राईस बनवून तयार आहे, पाहू शकता. मी सर्व केलेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करायला अजिबातच विसरू नका, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.